तुम्ही कॉलेजमध्ये राहून जर तुमच्या मित्रांची अशी मजा नाही घेतली तर कॉलेजमध्ये जाऊन केलं तरी काय. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश. आता विषय असा झालता का मी तर रोज कॉलेजला जात होतो, पण शिवम रूमवरच पडणार आहे म्हणून डायरेक्ट त्याच्या मॅडमनं त्याच्या पप्पाला फोन लावून त्याचे घोडेच लावले. आणि घरच्याचा फोन आला तर सगळेच सरळ होते म्हणून पा डायरेक्ट माझ्यासोबत आज सकाळीच कॉलेजला आला तो. पटापट कॉलेजला आलो, स्क्वेअर गार्डन मध्ये बसलो तर इथं आपले मित्राचे भांडणं चालू होते. आणि माय मित्र तर बा त्याचे भांडणं सोडवायच्या ऐवजी फुल मजे घेऊन राहिले पोट्टे. याचे भांडणं सोडवले आणि डायरेक्ट क्लासमध्ये गेलो. मस्त लेक्चर केलं. तेवढ्याच मॅडम आल्या आणि म्हणल्या आज सीआरचं इलेक्शन घ्यायचं आहे म्हणे आपल्याला. आता आम्ही तर फुल खुश झालो कारण आमच्या ग्रुप मधले एकही सीआर बनत नाही. पण पोट्ट्याने एका पोरासोबत शाळा केली. त्याला म्हणे जाय तू मस्त इलेक्शन मध्ये उभा राह, आम्ही तुला वोट देतो. आता आमचा ऐकून तोही म्हणे मेरे पीछे तो इतने सारे समर्थक आहे, चलो आपण जाते. गेला बिचारा मस्त इलेक्शन मध्ये उभा झाला. पण आमचे पोरं कुठे आवडते काय, त्याला वोट न देता डायरेक्ट त्याच्या अपोनंटला जिंकूनच टाकलं. आता एखाद्याला हरवलं तर तेवढ्यात बस करावं ना, पण हे पोट्टे पुरे येडे आहे. डायरेक्ट त्याला खांद्यावर उचललं, नारे लावून राहिले का तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे ना. खतरनाक मित्र तुमचे मित्र आहे का असे, कमेंट मध्ये सांगा बरं. अजून दुसरी काही ना काही कटकारस्थान करूनच राहिले पुट्टे. तुम्हाला मी आता पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो. कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. भेटतो उद्या, तोपर्यंत जय महाराष्ट्र.